उद्धव ठाकरे मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना वर्षानिवासाने भेटल्याच्या बातम्या आंबेडकरांनी स्थापन केलेल्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसच्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात खळबळ। उद्धव ठाकरेंसोबत भेटीबाबतचं वृत्त खोटा, आम्हाला लपून छपून भेटण्याची आवश्यकता नाही। मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट, तर खोट्या बातम्या पसरवणाऱ्या हँडलर्सना नोटीस पाठवणार असल्याचा इशारा। पुण्यात सुनेत्रा पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले। मार्केट यार्ड परिसरात झळकलेल्या फ्लेक्समुळे राजकीय चर्चा। राज्याच्या पहिल्या महिला भावी मुख्यमंत्री सुनेत्रा बहिणी पवार असा बॅनरवर आशय। छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, शिवरायांनी मुकुट उतरवून रामदास स्वामींकडे राज्य सोपवण्याची इच्छा व्यक्त केली होती, बागेश्वर बाबांचा दावा। महापुरुषांबाबत लोककथा तयार होतात, इतिहासात असा कुठलाही दाखला नाही। बागेश्वर बाबाच्या छत्रपती शिवरायांबाबतच्या दाव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। पुण्यात मद्यधुंद तरुणांना रस्त्यावर उभी असलेली पीएमपीची बस चालवली, व्हिडिओ समोर। पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला, तरुणाला घेतलं ताब्यात। राज्यभरातील कृषी केंद्र चालकांचा 27 एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा। फर्टिलायझर डीलर संघटनेचे अध्यक्ष विनोद तराळ यांची माहिती। विविध मागण्यांसाठी 85,000 कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्याचा इशारा। विदर्भात उष्णतेची तीव्रता कायम। अकोला अमरावतीचं तापमान 45 अंशावर, तर नागपूर गोंदिया 44 अंश सेल्सिअस तापमानासह दुसऱ्या स्थानी। येत्या काही दिवसात तापमान आणखी वाढण्याची शक्यता। पंजाब किंग्सचा दिल्ली विरोधात ऐतिहासिक विजय। शानदार फलंदाजीच्या जोरावर तब्बल 265 धावांचा यशस्वी पाठलाग। श्रेयस अय्यर, प्रभसिमरन सिंग यांची झंझावाती खेळी। केएल राहुलची 152 धावांची वादळी खेळी व्यर्थ। आयपीएलच्या दिल्ली पंजाब सामन्यात झेल घेण्याच्या प्रयत्नात लुंगी एनगीडी गंभीर जखमी। डोक्याला मार लागल्याने अँब्युलन्स आणून थेट रुग्णालयात केलं भरती। सध्या लुंगीची प्रकृती स्थिर।